काही लहानपणापासून तो एक चांगला व्यक्ती होता. चांगला म्हणजे स्वभावाचा होता. सगळं होतं. आम्हाला सगळ्यांना सांभाळणारा होता. आपलं सगळ्यांचं सुख-दुःख जाणून घेणारा होता. बी-फार्म झाला होता चांगला. फार्मसी त्याला एम-आर म्हणून सर्व्हिस लागली होती. आणि मध्येच बरेचसे आम्ही म्हणजे लग्नाबाबतीत त्याचे प्रस्ताव हे केले. काही ठिकाणी प्रस्ताव आले. त्यांनी असं सांगितलं, की मुलाला डायरेक्ट पुण्याला किंवा एकटं जर असलं तर आम्ही लग्न करू. काही ठिकाणी म्हणे तुम्ही गावाकडे राहत असाल तर आम्ही त्यांना लग्न करायला तयार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तो हे करायचा, की मी माझ्या वडिलांना सोडू शकत नाही. कारण माझी आई मिसेस वारली म्हणजे त्याची आई वारली होती. त्याच्यात टेन्शनमध्ये राहायचा, की मग वडिलांचं कसं होईल? या डिप्रेशनमध्ये मग तो नेहमी एका तळमळ करायचा, की काय करायचं, काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये मग तुम्हाला घ्यायला आला होता. पण तिकडनं त्याच्या मनात काय टेन्शन होतं आम्हाला काही समजलं नाही. नोकरी पाहिजे, सरकारी नोकरीची अपेक्षा होती मुलींची. हा काही म्हणत होते, की तुम्हाला म्हणजे एम-आर-शिप ही प्रायव्हेट शिप आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिस असले तर बरं असतं. मग त्या काहींनी नकारलेला होता. स्वतःचं घरही पाहिजे असेल. स्वतःचं घर आहे तर मी त्यांना सांगितलं होतं, की जे राहत होते आमचं भाव म्हणजे आमचं सगळ्याचं एकत्र घर आहे आणि तो पुढे घर घेऊ शकतो. पण त्यांचं म्हणणं होतं, की आताच त्यांनी फ्लॅट घेतला पाहिजे गॅरेज आणि एवढ्या कमी वयात तो नोकरी करेल का ते फ्लॅट घेईल? तर स्वतःचं सांभाळता फ्लॅटचे कर्ज वगैरे फेडून अशक्य होतं. म्हणून मी त्याला नकार दिला, की काही फ्लॅटच्या वगैरे ते हे करू नको. पण मग शेवटी त्याचं एकच दावा असायची, की काय होईल आपलं मग आता पुढे? कारण शेवटी आपण मध्यमवर्गातून येत असताना, इथं जगत असताना लोकांचे असे प्रश्न आपल्यासमोर येतात. त्याला काय उत्तर द्यायचं? परत समाज साथ देत असताना आपण म्हणतो समाज, पण काही कोणी कोणाला साथ देत नाही. सगळे बघतात, की आम्ही बघतोय, करतोय. म्हणजे मुलींच्या मोठ्या अपेक्षा होत्या म्हणून लग्न होऊ शकलं नाही आणि म्हणूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. तोच प्रकार झाला शेवटी, की अपेक्षा त्या पूर्ण करू शकलो नाही आम्ही. कारण नोकरी जरी चांगलं, शिक्षण जरी चांगलं असलं, त्याच्याकडे चांगलं नॉलेज असतं, ते काही उपयोगाचं नाही. कारण शेवटी ह्या रूढी परंपरेपुढे तो हातात झाला होता सगळा. एकुलता एक मुलगा होता तुम्हाला. एकुलता एक मुलगा होता माझा. आता पुढे काय तुमचं काय? पुढे काय मी आता म्हणजे स्वतः आता एक मुलगा वारल्यामुळे एक हे झालं. काय आव्हान करावं इतर समाजाला आता? हेच की आता यापुढे असं काही करताना तो फक्त कष्टाळू आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, काहीतरी करू शकतोय, हे बघितल्यावर निदान आपली मुलगी सुखी राहील बघा. नाही तर काही नोकरीवाले सुद्धा आहेत, की नोकरी असते पण दारू पिऊन मुलीचा संसार उद्ध्वस्त होतो. मग त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि फक्त नोकरी हे करतात. आणि अशानेच म्हणजे समाज परत कुठेतरी काळाच्या ओघात अशा ह्याच्यात चाललाय, की परत काहीतरी मुलांची डिप्रेशन वाढतील आणि असं होत राहिलं तर मुलांचं जे आहे ते गेले जीवाशी, पण तिच्या आईबापाचं पुढे काय होणार? आणि पुढे समाज त्यांना कसं जगणार? किती स्थळ आणि उतरत्या वयामध्ये ते काय काम करणार? किती स्थळ आले? हं? किती स्थळ? मग 2-3 स्थळ आले होते ना चांगले. तिघाकडनं नकार. त्यांना नकार आला, की कोणी कधी नोकरी पाहिजे, कोणी म्हणे की तुम्ही तिकडे म्हणजे आमच्याकडे राहायला यायला पाहिजे. असा अलग अलग प्रश्न अलग उत्तर मिळत गेली. तुम्ही नको होतं मुलीवाल्यांना वडील काही ठिकाणी मुलींना मी नको होता, की बाबा मुलगाच फक्त आम्ही राहू, त्यांना आमच्याकडे पाठवून द्या, तुम्ही तुमच्या गावी राहा. तुम्ही काय करत? मी होमगार्डला होतो, रामान पोलीस स्टेशनला किंवा इतर पोलीस स्टेशनला. आता मी म्हणजे 58 वर्ष झाल्यामुळे रिटायर झालो. जळगाव पोलिसांतर्फे 1 जानेवारीपासून 30 जून 2026 पर्यंत आपण झालेल्या आत्महत्यांचा आपण एक ॲनालिसिस केलेला आहे. त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की एकूण 443 आत्महत्या या पहिल्या 6 महिन्यात जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 383 म्हणजे 90% आत्महत्या ज्या आहेत या पुरुषांच्या आत्महत्या आहेत आणि 10% या महिलांच्या आत्महत्या आहेत. सर, आता आणखी एक धक्कादायक आकडेवारी अशी समोर आली की लग्न होत नाही म्हणून मागील 6 महिन्यात 29 तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवली. याच्यामध्ये जळगाव पोलिसांनी आत्महत्याचे कारणांचं विश्लेषण देखील केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे दारू आणि इतर व्यसन. जवळजवळ 90 आत्महत्या याच्यामुळे झालेल्या आहेत. त्याच्यानंतरचं कारण आहे नैराश्य, कौटुंबिक कारणे, कर्जबाजारी आणि जर तुम्ही म्हणाला तशा 29 आत्महत्या या पुरुषांनी लग्न न झाल्यामुळे देखील केलेल्या असं सर्वेमध्ये निदर्शनास आलेलं आहे. सर, जे तरुण आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी पोलिसांच्या वतीने काय सल्ला असणार आहे किंवा त्यांच्या परिवारासाठी तुम्ही काय सांगणार? आपण ही जर आकडेवारी बघितली तर जळगाव जिल्ह्यामध्ये दररोज साधारणतः 3 आत्महत्या जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक कारणं देखील आहेत. त्याच्यामुळे पोलिसांतर्फे देखील असे आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही अतिरेक व्यसनांचा आपण करू नये, कोणतंही अतिशय मोठं कर्ज आपण देखील काढू नये. पालकांनी देखील आपल्या पाल्याशी सुसंवाद ठेवणं देखील आवश्यक आहे. आणि एक आव्हान असं देखील आम्ही करत आहोत की आपल्याला जर असं कोणी आढळलं तर आपण डायल 112
या आमच्या सर्व्हिसवर तात्काळ कळवणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. अडचणी कोणाच्या आयुष्यात नाही आहेत. एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात देखील अडचणी आहेत. आपले थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेले शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले स्वातंत्र्य सेनानी व जीवनातल्या घटकात असलेल्या प्रत्येक लोकांनी आजकाल समस्या ह्या भोगलेल्या आहेत व ह्या समस्यातून त्यांनी तोडगा काढून मोठे मोठे साम्राज्य व मोठं कीर्तिवंत त्यांनी आपलं आयुष्य घडवलेलं आहे. तर आपण ह्या आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता आपण आपल्या जीवनात काहीतरी नवीन करण्याचा किंवा ह्या देखील तोडग्यातून बाहेर येण्याचा आपण एक धैर्य धरला पाहिजे. आणि याच्यामध्ये कधीही आपल्याला कोणाचीही मदत लागली तर आमच्यासारखे तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट, त्याच्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत किंवा आपल्या समाजात असलेले बरेच असे घटक आहेत जसं टेलिमानस आहेत किंवा बरेच NGO आहेत, त्यांचा आपण मदत घ्यावी व त्यांच्याकडून नैराश्यातून बाहेर येण्याचं व आत्महत्येचा मार्ग न निवडता जीवनाचा मार्ग निवडा, एक पॉझिटिव्ह मार्ग निवडा आणि आपण समाजाला काहीतरी दायित्व आहोत याचा मार्ग आपण निवडला पाहिजे. जगले तरच मार्ग निघेल असं म्हणायचं तुम्हाला? येस, जगले तरच मार्ग निघेल साहेब. जेव्हा आपण जगू त्या जगण्यातूनच आपल्याला वेगवेगळे पर्याय कळतील, समस्यातून बाहेर येण्याचा आपल्याला मार्ग कळेल. आणि लाईफ इज नॉट वन्स मोर, एव्हरीथिंग इज वन्स मोर, बट लाईफ इज जस्ट वन्स. म्हणून परिस्थिती कायम लाईफ राहत नाही, ती बदलू शकते. येस, कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. जीवनाचा आकल जो आहे तो एक कॉमन ग्राफ नसून त्याच्यामध्ये उतार चढाव असतो आणि जो उतार चढावांना तोंड देऊ शकतो त्यालाच आपण खरा लढवय्या किंवा त्यालाच आपण आयुष्यामध्ये खरा यशस्वी माणूस म्हणतो. अडचणींवर लक्ष न देता मी आज माझ्याकडे नोकरी नाही आहे, आज माझ्याकडे मुलगी नाही आहे, आज माझ्याकडे पैसा नाही आहे, या गोष्टींना लक्ष न देता आपण त्याच्यावर काय तोडगा काढू शकतो किंवा असलेल्या परिस्थितीमध्ये आपण कसे खुश राहू शकतो याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आत्महत्या हा मार्ग नाही आहे, जीवन हाच एक मार्ग आहे आणि जीवनातूनच आपण पुढे आयुष्याला एक नवी प्रगती देऊ शकतो. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर अनिरुद्ध साळुंके, MBBS MD सायकॅट्रिस्ट. मी परमनंट आणि प्रोग्राम ऑफिसर आहे जिल्हा रुग्णालय जळगाव. आता काय सांगाल, या ठिकाणी आपले जे पुतणे त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचं सांगितलं, म्हणजे घटना घडली. कारण असं होतं की सुरुवातीला आम्ही नाशिकला 2 मुली पाहिल्या होत्या. एक MR पण होती, तो पण MR होता, पण ते त्यांनी बुवा सरकारी नोकरी पाहिजे होती या हिशोबाने त्यांनी नकार दिला. स्वतःचं घर पाहिजे बुवा आणि एकुलता एक मुलगा, म्हणजे एकुलता एक होताच पण आई वडील नाही पाहिजे बुवा आणि व्यवस्थित आई पाहिजे, शेतीबाडी. आता त्या मुलाला आज घर नव्हतं आमच्या पुतण्याला, नंतर केलं असतं बुवा त्याने. आणि दुसरं पण असंच होतं की बुवा सरकारी नोकरी पाहिजे. प्रत्येक मुलाला सरकारी नोकरी लागेल याची काही हे नाही ना, आणि सरकारी नोकऱ्या कुठे असं मिळेलच, त्याच्यामुळं मुलांचं हे होतं, टेन्शनमध्ये होता बुवा असं. मुलींकडनं काही होकार नव्हता आला. मुलींकडनं काही होकार नाही, फक्त बघितलं त्यांनी आणि असं होकार काही दिला नाही त्यांनी. सरकारी नोकरी आणि हा, सरकारी नोकरी, घर स्वतःचं नाही, मला असं बँक बॅलन्स, एकुलता एक, घरात कोणी नाही पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे बुवा असं व्यवस्थित. आता स्वतःच्या पायावर जो उभं राहील, वडिलांजवळ काही नव्हतं, फक्त थोडंफार तर होईलच ना, नंतर केलं असतं त्याने. म्हणजे एकदमच त्यांना गव्हर्नमेंट नोकरी आणि असं घर स्वतःचं, त्याच्यामुळे कधी झाली आत्महत्या? आता तरी 6 महिने झाले समजा. बरोबर. आणि कसं घरात कसं लक्ष झालं तुमचं? आम्ही इथे राहत नव्हते. आम्ही इथेच 4:30 वाजता, म्हणजे आम्ही शेजारी मुलगी पण आली होती. मुलगी तर आम्ही बाजारात गेले ते, आणि मला ऑफिसमधून फोन आला, तर मी पण ऑफिसमध्ये जायला लागलो. मग तो म्हणे मी येतो म्हणे आप्पा. म्हटलं तू 6 वाजता आपण येतो, मी तुला घ्यायला, आपण तुला सोडून देईल मी. मग ठीक आहे म्हणे. मग नंतर आम्ही निघून गेलो. मग अर्धा पाऊण तासात इकडे येतो तसं त्याने सुसाईड करून घेतली. इथे राहत नव्हते. नाही, नाशिकला होता तो. आत्महत्या. आत्महत्या, हा, त्याला असं हे पण नव्हतं चेहऱ्यावर किंवा असं करेल असं, त्याच्यामुळे वाटत पण नव्हतं तो करेल असं काही. पण त्याने हे काय होतं विचारते काही समजलं नाही त्याच्या मनात. किती मुली पाहिल्या होत्या? त्याने 2-1 मुली पाहिल्या होत्या, असं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही. नाही मिळाला. नाव काय? त्याचं माझं का रामचंद्र पोद्दार, त्याचं नाव होतं कौस्तुभ पोद्दार, कौस्तुभ सतीश पोद्दार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.